नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगारांना शिवण मशीन मोफत अनुदान जे दिलं जातं, तर या संदर्भात आज संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर यामध्ये शिवण मशीन अनुदान योजनाचे नियम व अटी पुढील प्रमाणे असणार आहे. तर या योजनेअंतर्गत कामगार कल्याण मंडळाकडे कामगार कल्याण निधी भरणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सदर योजनेचा लाभ येथे देण्यात येईल. त्याचबरोबर मंडळाच्या शिवण वर्ग व सरकारमान्य शिवण वर्गातील परीक्षेमध्ये वर्गात प्रथम येणे आवश्यक आहे. तसेच पाहू शकता की शिवण वर्गामध्ये कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त इतर सभासद जर प्रवेश घेत असल्यास कामगार व कामगार कुटुंबीय सभासदांमधूनच गुणानुक्रमे एकाची निवड करण्यात येईल. तर यामध्ये अर्जदार हा आर्थिक वर्षातील केंद्राचा व शिवण वर्गाचा सभासद असावा. तसेच लाभार्थ्याने विहित नमुन्यात अर्ज तुमच्या केंद्र प्रमुखाकडे सादर करायचा आहे. तर याचबरोबर लाभार्थ्याने परिमाणाप्रमाणे वस्तूची खरेदी करून सदर पावती सादर करावी. त्यानंतर मंजूर रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. तर लक्षात घ्या, सर्वप्रथम तुम्हाला मशीन खरेदी करावी लागेल आणि त्याची 90% रक्कम, तर लक्षात घ्या, सदर शिवण मशीनची किंमत 5100 इतकी निश्चित करण्यात येत आहे. आणि या योजनेअंतर्गत किमतीच्या 90% म्हणजे 4590 इतका अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. पाहू शकता की येथे आवश्यक कागदपत्रे कोणती, तर यामध्ये पाहू शकता की अर्जाबरोबर शिवण वर्गात प्रवेश घेतल्याचे आर्थिक वर्षातील माहे जूनची वेतन पावती, आस्थापना दाखला अर्जासोबत जोडायचा आहे. दोघांपैकी एक डॉक्युमेंट लागणार आहे. तसेच शिवण वर्ग उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र जे असेल त्याची झेरॉक्स प्रत सोबत जोडायची आहे. त्यानंतर अर्जासोबत आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडायची आहे आणि तसेच आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्याची देखील झेरॉक्स प्रत जोडायची आहे. तर त्यानंतर शिवण मशीन खरेदी पावती देखील सोबत जोडायची आहे. तर आता अर्ज करण्याची पद्धत, तर अर्जदाराला प्रथम आपल्या क्षेत्रातील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यायचा आहे आणि संपूर्ण अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडून सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे बांधकाम कामगार शिवण मशीन अनुदान योजनेकरता तुम्हाला अर्ज करता येईल.